तर तुम्ही म्हणणार पोर एवढी का जमली, तर काल रात्री भयानक पाऊस पडलेला, तर पाणी कुठं कुठं साठले, कुठल्या वाड्याला आले ते बघायला निघालेलो. तर विषय असा झालेला, पशुसेवा मेडिकलमध्ये पाणी खूप साठलेलं, भावाचं खूप नुकसान झालेलं. त्यासाठी पाणी काढायला ही मशीन बोलवलेली. तोपर्यंत इकडे एक शूटर गाठ पडला, तो बघा कसा करायला लागलाय. कुठल्या गावचा आहे हा विटा? अरे ह्यो काय विषय, तर इकडं पाणी खूप साठलेलं रोडला. डायरेक्ट पोहोचलो चाक्यामधल्या पुलापाशी, आणि पोलातनं पाणी कसं वाहते बघा. अंधाऱ्याच्या पाण्याला एवढं प्रेशर होतं, त्यामुळे रोडवर येऊन साप पण मरून पडलेली. दऱ्यावरून निघालो तळ्याच्या दिशेने. त्यावर गेल्यावर अशी पोरं सगळी जमलेली धबधबा बघायला, आणि हे सगळं धबधब्यावरचं दृश्य आहे. पाणी बघा कसं आहे. आणि उतरलो डायरेक्ट खाली. पाण्याचं प्रेशर एवढं होतं की ह्याच्यात कोण पडला तर डायरेक्ट सुलतान गाद्यातच उचलाय जायचा. पुढे दिसते ती हेच धबधबा आहे बघा. डायरेक्ट गेलो धबधब्याच्या वरच्या दिशेने, आणि वरच्या दिशेने बघतोय तर पाण्याचा एवढा प्रवाह होता की सुसाट पाण्याचा प्रवाह होता. पुढचा मार्ग होता तो म्हणजे पोसवाडीच्या पुलावरचा. पुलावर गेले गेले बघतोय तर काही मासा असं तडपडायला लागलेलं. पोरानं घेतलं हातात आणि त्याला डबल डबक्यात टाकलं. आणि ह्यो काय विषय आहे तो कमेंट मध्ये नक्की सांगा. पुलातनं खाली बघतोय तर काय ह्यो विषय, तर इकडे 2 दामिनी वर तोंड काढून बसलेलं पाण्यातनं. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला बघतोय तर काय इकडे खेकडं पण होतं. पुढच्या मार्गाने प्रस्थान झालो. पुढचं लोकेशन होतं ते म्हणजे मशानभूमी. मशानभूमीत गेलो तर बघतोय तर काय महापूर आल्यागत पाणी यायला लागलेलं. जवळपास 3 तास पाऊस पडल्यामुळे ही अशी परिस्थिती झालेली सगळी. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि जाता एक काम करा, भावाला फॉलो करा.